नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता की ही जी जागा आहे ही अमरावती शहरातील अतिशय प्रसिद्ध अशी जागा म्हणजेच राजकमलचा उड्डाणपूल। या उड्डाणपुलाच्या फुटपाथवर काही लोक त्यांचं साहित्य घेऊन बसलेले असतात। जाणारे येणारे त्यांच्याकडे बघतात मात्र दुर्लक्ष करतात, परंतु या लोकांची खरी व्यथा काय आहे ते आज यांच्यापर्यंत जाऊन मंडल न्यूज जाणून घेणार आहे। या फुटपाथवर अनेक पेंटर आपलं छोटंसं दुकान लावून बसलेले असतात। आजच्या महागाईच्या युगामध्ये खरंच अशा रस्त्यावर दुकान लावून बसलेल्या या पेंटरचा उदरनिर्वाह चालतो का, त्यांची परिस्थिती कशी आहे आणि ते कोणत्या परिस्थितीमध्ये जगतात ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। आज मी आली आहे राजकमलच्या या उड्डाणपुलावर। इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक या फुटपाथवर बसून आपला उदरनिर्वाह करतात, उदरनिर्वाहासाठी रोजगार मिळवतात। तशातलंच एक हे टॅटूचं स्टॉल आहे या दादांचं। जाणून घेऊया की ते किती वर्षापासून इथे काम करत आहे आणि खरंच या रोजगाराच्या भरोशावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो की नाही चालत आणि कशा पद्धतीने आज इथे ते स्ट्रगल करत आहे ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया। दादा, तुमचं नाव? प्रमोद इंगळे। किती वर्षापासून करताय तुम्ही हा व्यवसाय? 10 वर्ष झाली। 10 वर्ष झाले। बरं, आता टॅटूचे खूप मोठे मोठे स्टुडिओ अमरावती शहरामध्ये आहेत, महागडे स्टुडिओ आहेत, तर त्याचा परिणाम कधी तुमच्या व्यवसायावर झाला आहे का? नाही, त्याचा परिणाम नाही झालेला आहे। इथे स्टुडिओमध्ये एक 500 रुपये इंचाचा रेट आहे। 1 इंच जर टॅटू गोंदायचा असेल तर 500 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात, जसा स्टुडिओ असेल तसं। मग तुमच्या इथे काय रेट आहे 1 इंचाचा? 200 रुपये। 200 रुपये। आणि दिवसभरामध्ये किती रोज निघतो तुमचा? 1500 रुपये होऊन जातात। निघतो। आणि इथे तुम्ही कोणतं कोणतं साहित्य वापरता टॅटू काढायसाठी? टॅटू मशीन आहे, ही टॅटू मशीन आहे, हे फॉर्म आहे क्लीन करायसाठी, टॅटू क्लीन करायसाठी, आणि हे रंग आहे, हे रंग आहे पूर्ण इंक। पूर्ण स्टुडिओचंच आहे आपल्यापाशी मटेरियल, फक्त एवढा फरक आहे की ते दुकानात असतात, मी इकडे बसलेलं आहे। तुम्ही टॅटू काढण्याचं शिक्षण कुठे घेतलं? मोबाईलवरून शिकले? म्हणजे प्रॉपर असं एखाद्या ठिकाणी जाऊन टॅटू काढायला शिकले असं काहीच नाही तुमचं? नाही, तसं काही। आणि मोबाईलवर 10 वर्षापूर्वी तुमच्याकडे मोबाईल होता? हो, खूप वर्षापासून आहे। हां, कधी असं वाटत नाही का की चांगल्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेतलं पाहिजे टॅटू काढण्याचं? नाही, पण त्याची फी खूप आहे ना, 1 लाख रुपये, 80,000 1 लाख रुपये फी आहे। तर आपल्याला येते ना, सर्व येते ना। हां। तुमचं शिक्षण किती झालं आहे? 10वी पर्यंत। 10वी पर्यंत कोणत्या शाळेत शिकले तुम्ही? विकास विद्यालय, विलासनगर। आणि घर कुठे आहे तुमचं? संतोषी नगर। कोण कोण आहे घरी? आई, बाबा, पत्नी आहे, भाऊ आहे, बहीण आहे। एवढ्या सगळ्यांचं कुटुंब याच व्यवसायावर आहे का? नाही, त्यांचं अलग आहे। आम्ही पती पत्नी आणि आमची 2 मुलं। मुलं कोणत्या शाळेत शिकतात? लहान आहे मुलं अजून। हां। बरं, इथे या रोडवर हा सगळा व्यवसाय करत असताना काय समस्या जाणवतात तुम्हाला? हे समस्या तर अशी काही नाही। समस्या काहीच नाही? नाही। इथे एवढं ट्रॅफिक असतं, जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या आहेत, त्यांच्याबद्दल काही त्रास नाही होत? नाही, काही त्रास नाही होत। काही त्रास नाही। तर इथे काम करताना कोणकोणते चॅलेंजेस वाटतात तुम्हाला? हे पाणी, पावसाळ्यातनी त्रास होतो, वरतून पाणी येतं, तर लगेच दुकान बंद करून घरी जावं लागतं। कधी कधी असं टॅटू अर्धवट सोडायचं काम पडलं आहे का पावसामुळे? नाही, तळपत्री बांधून आम्ही मग इथं करतो। हां, टॅटूचं काम करतो। आतापर्यंत सगळ्यात महागडा टॅटू तुम्ही किती रुपयाचा बनवला? 3000 रुपयाचा। 3000 रुपयाचा? किती इंचाचा होता तो? 10 इंचाचा। 10 इंचाचा। म्हणजे बघा मित्रांनो, यांच्याकडे 10 इंचाचा टॅटू पण 3000 रुपयामध्ये बनून जातो। आणि दुसरीकडे तुम्ही जेव्हा टॅटू स्टुडिओमध्ये जाता तेव्हा तिथे अतिशय खूप सगळा पैसा देऊन आपल्याला टॅटू बनवावा लागतो। फक्त फरक एवढाच आहे की तिथे AC असतो, बसायला कम्फर्टेबल व्यवस्था असते, छान सुंदर असं दुकान असतं आणि म्हणून आपण तिथे जाऊन टॅटू बनवतो। पण सेम तीच कला फक्त रस्त्यावर आहे म्हणून त्याची किंमत कमी आहे।
तर अमरावतीकरांनी नक्कीच अशा कलाकारांचा विचार करायला पाहिजे आणि यांच्याकडून पण एखादा टॅटू नक्कीच बनवला पाहिजे. कारण कलाकार हा शेवटी कलाकार असो, मग तो 4 भिंतीमधला असो की फुटपाथवरचा असो, शेवटी कलाकार तो कलाकारच आहे. तुमचं नाव? रवींद्र डोंगरे. किती वर्षापासून बसता तुम्ही या पुलावर हे पेंटिंगचं साहित्य घेऊन? हे आता 17-18 वर्ष 18-20 वर्ष होती मॅडम. 18-20 वर्ष. मग मला एक सांगा की 18-20 वर्षामध्ये आता सगळं अमरावतीचं रूप बदललं आहे, पण तुमच्या कामाच्या व्यवस्थेचं रूप बदललं आहे की नाही बदललं आहे? नाही, काहीच नाही बदललं. जसं आहे तसंच आहे. हे फ्लॅक्स निघाले, कॉम्प्युटर निघाले, तेव्हापासून आमचे हात कापल्यासारखे झाले आहे. आणि आम्हाला जो उदरनिर्वाह होत नाही, काही दुसरे व्यतिरिक्त कामं नाही, म्हणून त्यासाठी इथं फुटपाथवर हे अंमलात आलेलं असल्या कारणाच्यानं पेपरले गाजलेलं होतं. रेडियमपासून हे आमचं काम आम्ही इथं करत आलो आणि आतापर्यंत करत आहो. किती रोज पडतो तरी दिवसभर या कामामध्ये तुम्हाला? आता हे असं आहे मॅडम, ते दिवसावर अवलंबून आहे, धंद्यावर अवलंबून आहे. धंदा कधी काही होते, कधी काही होते, कधी काहीच नाही होत, तसंच जावं लागते. बरं, तुम्हाला इथे आता 12ही महिने तुम्ही इथे दुकान लावून बसता, तर याच्यामध्ये ऊन वारा पाऊस याचा काय त्रास होतो? तर आता ऊन वारा पाऊस पाहायला मॅडम तर पोटा पाण्याचा प्रश्न आहे. पावसातही बसावं लागते, उन्हातही बसावं लागते आणि हिवाळ्यातही बसावं लागते. घरी किती लोकांचं कुटुंब आहे तुमच्या? आणि माझं कुटुंब 3 लोकांचंच आहे. मुलगी, माझी मिसेस आणि मी. मुलगी शाळेत जाते, मुलगी कॉलेजला आहे. कॉलेजला आहे. काय रोज पडतो तरी दिवसभर इथे काम केल्यानंतर? जसं कामावर डिपेंड आहे मॅडम. काम चाललं तर भरपूर चालते, नाही तर काहीच नाही चालत. तरी कमीत कमी काय रोज पडतो? 150 रुपये, 100 रुपये, कधी 50 रुपये असं चालते आमचं. मग हे एवढ्या कमी पैशामध्ये भागतं घरातलं? भागवावं लागते मॅडम. आता काय करतात, त्याला इलाज नाही आहे. बरं, बाहेरचे या व्यतिरिक्त बाहेरचे कोणकोणते कामं घेता तुम्ही? ते या व्यतिरिक्त दुसरं काम नाही आहे. कलर, मकानचे कलर वगैरे जर आले तर ते करतो मॅडम. माझं नाव प्रमोद कटक तलवारे. कुठे राहता तुम्ही? माझं गाव वलगाव. तसं वलगाव. मग वलगाववरून तुम्ही रोज येणं जाणं करावं लागते. किती वर्षापासून दुकान लावता इथे? आता मी जवळपास 2012-13च्या नंतर इकडे येणं चालू केलं. म्हणजे 10-12 वर्ष झालेच आहेत. हो, 2012-13मध्ये मी जिल्हा परिषदला ड्रॉइंग टीचर म्हणून नियुक्त झालो होतो. अरे बापरे. त्याच्यानंतर मग शासनाने जागा भरल्या, त्याच्यानंतर आम्हाला काढून टाकलं. बरेच जण लागले होते त्यावेळेस, कला शिक्षक आणि शारीरिक शिक्षक आणि आपलं क्राफ्ट टीचर असे 3 शिक्षक लागलेले होते. अच्छा. शासनाने तेव्हा जागा भरल्या. त्याच्यानंतर एक दीड वर्ष झालं त्यांनी मग आम्हाला शाळेवर तेवढ्यापुरतं ठेवलं आणि नंतर काढून टाकले सर्वजण. त्याच्यानंतर उदरनिर्वाह म्हणजे आता काय करायचा बा, तर आपल्या हातात जो गुण होता पेंटिंगचा, हस्तकलेचा, त्या निमित्ताने मी इथे आलो. आता काहीतरी रोजीरोटी मिळावा ह्या उद्देशाने, कसा तरी घर संसार चालला पाहिजे, त्यानुसार आम्ही इथे आता डेली येतो. हे आमचं म्हणजे आता पेंटर लोकांचं ऑफिस झाल्यासारखंच आहे. कारण की सगळे अमरावती जिल्ह्यातले टोटल जे काही कार्यालयातले कामं आहे आणि कुठले आहे ते सर्वजणं इथे पेंटर राहतात, ह्या हिशोबानं येतात आणि इथूनच काम मिळते. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन झालं कॉमर्समध्ये. ग्रॅज्युएशन केलं मी आणि ATD केलं. हो. ATD कुठून केलं तुम्ही? मी शिवाजी कला महाविद्यालयामधून. बापरे, एवढ्या चांगल्या कॉलेजमधून ATD केल्यानंतरही आज ही परिस्थिती आहे. आता काय तुम्ही घरी चित्रकलेचे क्लासेस वगैरे चालवता का? क्लासेस आधी घेत होतो, पण तेवढा गावात असल्या कारणानं तेवढा तिथे कल नाही चित्रकलेच्या बाबतीत. त्यामुळे कसे स्टुडंट जे यायला पाहिजे ते येत नव्हते. त्याच्यामुळं मग आपल्या जो हे आधीपासून मी काम करत होतो तर ते आता हे चालू राहते. इथे किती रुपये रोज निघतो तुमचा दिवसभरामध्ये? तर आता कसं आहे मॅडम, जवळपास 500 रुपये सहज निघते, पण ते कधी कधी निघते
कधी कधी काय 100-200 जसे आले तसे त्या हिशोबानं चालते. बाहेरचं काम आलं तर उदरनिर्वाह निघतो आरामात. याच्या व्यतिरिक्त काय काय काम करता तुम्ही? याच्या व्यतिरिक्त कोणतंच नाही. म्हणजे संपूर्ण सर्व कुटुंब याच सर्व भरोश्यावर? याच्याच भरोशावर आहे. आणि मग 12 महिने तुम्ही इथेच असं लावून इथे बसता तुम्ही? ऊन असो, वारा असो, पाऊस असो, आमचं इथं सकाळी 9-10 वाजता आलं की त्याच्यानंतर 5-6 वाजेपर्यंत म्हणजे अंधार होईपर्यंत आम्ही इथं असतो. त्याच्यानंतर मग आम्ही घरी जातो. हे गाडीवर नंबर प्लेट बोर्ड जर आला तर ते सुद्धा पेंटिंग करतो आम्ही. हां, आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं काम करता? याच्या व्यतिरिक्त बस रायटिंगचंच काम करतो आम्ही. रायटिंगचंच काम हां, करताय? हां. रेडियम वर्क करता का? नाही, रेडियम वर्क नाही करत. फक्त पेंटिंग करता? पेंटिंग नको. हां. बरं, रेडियमचं वर्क आलं, कम्प्युटराइज मशीन आलं, नंबर वगैरे टाकण्याचा, याचा तुमच्या व्यवसायावर किती परिणाम झाला? त्यात 100%पैकी मॅडम 5% धंदा राहिला फक्त आमचा, फ्लॅक्समुळे आणि रेडियममुळे. आणि त्याच्यात पुन्हा आणखी लग्नाचा जो सीझन राहायचा त्यावेळेस थर्माकॉल कटिंगचं काम आम्ही करत जाऊ, जे लग्नात लावल्या जाते. आता त्याच्या इकडे प्रशासनानं आपल्या जिल्ह्यात बंदी आणली. पण माझं म्हणणं एवढंच आहे प्रशासनाला का तुम्ही बंदी आणली तर इलेक्ट्रॉनिक मॉलमध्ये जो पॅकिंगमध्ये जे थर्माकॉल येते त्याच्यावर बंदी का नाही आणत बा? आमच्या कलाकार माणसासाठीच म्हणसान तर तुम्हाला कायदा कानून आहे का? एवढंच आमचं प्रशासनाला म्हणणं आहे. सुनील दिगाडे. किती वर्षापासून लावताय दुकान? 20-22 वर्ष झाले. बापरे, एवढे वर्षापासून? हां. राहणं कुठे आहे तुमचं? त्या वडाळी वडाळीवरून इथे येता? हां. कशाने येता? गाडी, सायकल? लुना गाडी. लुना गाडीने. काय रोज दिसतो तरी इथे काम केल्यावर? केव्हा मिळते केव्हा नाही मिळत. मिळतही नाही. नाही, याच्या व्यतिरिक्त काय कामं करता अजून? काहीच नाही. हेच त्याच्या भरोशावरच? हां. घरी कुटुंब किती लोकांचं आहे? 4 जण आम्ही. 4 जण. कोण कोण? 2 मुलं, 1 घरवाली, 1 मी. 2 मुलं. कोणत्या शाळेत शिकतात मुलं? एक B.Com सेकंड इयरला आहे तक्षशिला, अच्छा. एक गजाननमध्ये आहे. तुमचं शिक्षण किती झालं? माझं BA फर्स्ट इयर. BA फर्स्ट इयर शिकले तुम्ही? हां. तुमचं शिक्षण का बरं नाही झालं पुढे? गरिबी परिस्थिती. परिस्थिती गरीब. तर मग हेच काम आहे फक्त की याच्या व्यतिरिक्त अजून काही कामं नाही, आहेत? कोणतंच नाही. नाही. आणि घरची बाई आपली घरीच राहत. घरीच राहते, त्या पुढे कामाला जाते. काय रोज पडतो तरी हे काम करून? कोण्या वेळेत 500 होते, कोण्या वेळेत 400 होते, कोण्या वेळेत 600 होते. पण आता एवढ्या उन्हामध्ये इथे तुम्हाला बसावं लागते तर काय त्रास होतो की नाही होत? त्रास होते. त्रास होतो. तरी देखील बसता? बसाच लागते. कुटुंब कसं चाललं? मग इथे तुम्हाला हे जे बाकीचे रेडियमचे वगैरे व्यवसाय सुरू झाले हां. तेव्हापासून तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? ते ॲम्बस नंबर प्लेट आली ना, हां हां. त्याच्यामुळं म्हणजे येतच नाही आता. येतच नाही. तरी कोणकोणते लोक येतात इथं करून घेण्यासाठी पेंटिंग तुमच्याकडून? कोणतं बोर्ड पेंटिंग राहते, कोणतं नंबर प्लेट राहते, हां हां. कोणतं असं राहते. तर या ट्रॅफिकचा काय त्रास होतो तुम्हाला? ट्रॅफिकचा काय आता आता बसात तर आता एवढ्यात नाही होऊन राहिला त्रास. बरं, मी असं ऐकलं आहे की या पुलाचं पुढे काम होणार आहे सुरू. हो. जेव्हा हा पुलाचं काम होईल तेव्हा तुम्ही तुमचं सामान घेऊन कुठे जाणार? तर दुसरा धंदा दुसरा शोधा लागेल. दुसरा धंदा शोधावा. हॅलो, साऊंड आहे? नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? दिलीप कोकणे, पेंटर. किती वर्षापासून लावता इथे दुकान? इथे तर म्हणा आता सर्व आयुष्यात चाललं, पण आता मी एवढ्या सध्याच आहो 12 महिने झाले. 12 महिने झाले. हो. त्याच्या आधी काय काम करत होते तुम्ही? अगोदर मी होतो एका ठिकाणी असं चिल्लर काम करू, धंदा होता. अच्छा. हो.
मग इथे का बरं लावला आता दुकान? मग आता काही ते धंदा इकडेच आहे ना आता पेंटिंगचे. हा म्हणजे इथे या पुलावर किती पेंटर बसतात तरी अंदाजे? तरी 15-20 आहे. 15-20 हा. सर्व जिल्ह्याचे गिऱ्हाईक येते पुलावर. प्रसिद्ध झाला हा पूल पेंटरसाठी. हा तुमचा दिवसभराचा रोज निघतो का? नाही निघते कधी 400-500 रुपये निघते, कधी 200-300 निघते. तर बसा लागते थोडं कंटिन्यू. किती वाजता बसता तुम्ही इथे? 10 वाजता 9 वाजता. सकाळी? हा कामाच्या हिशोबाने येतो आम्ही. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत? संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत. कुटुंब किती लोकांचं आहे घरी? कुटुंबाचा 5-6 जणांचा आहे. भागतं का एवढ्या पैशात? नाही भागत. कधी कधी धंदा होऊन जाते तर मग पोट्टे गिट्टे खुश राहते. काही नसलं म्हणजे मग पंचायतमध्ये जाते. हा व्यवसाय जो आहे पेंटिंगचा, हा तुम्ही किती वर्षापासून करत आहे? मी लहानपणापासूनच करतो, 15 वर्षापासून. हा या कामाच्या व्यतिरिक्त अजून कोणते कामं करता? नाही माझा धंदा केला होता, पण त्याच्यानंतर मग हेच मला चांगला वाटलं तर मग हेच करून राहिलो. बरं, हा व्यवसाय निवडण्याचं कारण काय होतं? मला ते याच्यामध्ये मानधन चांगला होता. पेंटर म्हणून असं पेंटर कार्यकारी कोणी बोलत नाही, पेंटर साहेब म्हणते. अच्छा, त्याच्यामुळे या स्वाभिमानी धंदा आहे, त्याच्यामुळे चांगला आवडला मला. कारागिरी धंदा आहे हा. बरोबर आहे. हा बरं, या पुलावर काम करत असताना काय काय त्रास भोगावे काही नाही लागतात? आहे. आता कधी कधी जरासं काही कोणी ऑफिसर आले किंवा कोणी अधिकारी आले तेव्हा मग जरासं थांबा लागते. इथे पोलीस ऑफिसर येतात, ते सांगतात तुम्ही उठून जा, आज इकडे गडबड होणार आहे, असे म्हणजे गर्दी होणार आहे. हां त्याच्यामुळे मग आम्ही इथून हटून जातो. त्याचं काम झाल्यानंतर अजून पुन्हा बसतो. बरं, हे जे प्रदूषण आहे इथे किंवा गाड्यांची ये जा आहे, याचा काय त्रास होतो? त्याच्या काही पर्वा नाही. प्रदूषण गिषणचं काही नाही. बरं, अतिक्रमणवाले कधी येतात का तुम्हाला आम्हाला उठवायला? एवढा काही त्रास नाही आहे इथं अतिक्रमणचाही. आमचं अतिक्रमणला त्रासही नाही ना, आम्ही अलग सलग हा जरा ओट्यावर आहो वर. बरं, इथे कामाची काय काय म्हणजे कुठलं काम करता तुम्ही इथे? कामं सर्वच करतो. जे काम डिजिटल बनत नाही ते आम्ही स्वतः करतो. मग दरवाजावर जाऊन, गॅस शटरवर जाऊन, कोणाचं गेट रंगवायचं, कोणाचं बरं, कोणतंही. आधुनिक तंत्रज्ञानाचा काय परिणाम झाला आहे तुमच्या व्यवसायावर? आधुनिक तंत्रज्ञानाचं जे आहे टेक्निकल जे बोर्ड बनते डिजिटल, ते रुकले फक्त आमच्यापासून. ते तिकडून करून घेतात, पण बाकीचे चिल्लर काम आहे जिथे डिजिटल बसत नाही ते आम्ही करतो. मग